एकाच प्रेशर कुकरमध्ये आपण ही पावभाजी बनवणार आहोत आणि एक पदार्थ असा वेगळा कधीही तुम्ही केला पण नसेल, ऐकला पण नसेल, अशी पावभाजी खाल्ली पण नसेल. एकदा जरूर करून बघा. चवीला एकदम उत्कृष्ट अशी ही पावभाजी लागते. म्हणाल तर आठवड्यातून नेहमीच बनवाल अशी पावभाजी. त्यासाठी कोणतंही मटार नाही, फ्लावर नाही, एकदम साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडली रेसिपी तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भाजी करण्यासाठी कुकर गॅसवर चढवला. गॅसची आच बारीक ठेवली आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल घालून घेऊया. तुम्ही हवं तर नुसता बटर घालून घेऊ शकता, परंतु तेल आणि बटरने टेस्ट छान येते भाजीला. आणि त्यामध्ये 1-2 चमचे होतील इतके बटर घालून घेतले. आता त्याच्यामध्ये आपण 1-2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून परतवायला घ्यायचे आहेत. कांदा छान असा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर मग त्याचा स्वाद चांगला येत नाही भाजीला. त्यामुळे थोडासा हा लालसर झाला कांदा की लगेच त्यात 1 चमच्यावर आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया. मग एकत्रच आपल्याला हे व्यवस्थित भाजलं जातं आहे. तोपर्यंत आपण सामान बघून घेऊया. तर यामध्ये 1 बारीक चिरलेली सिमला मिरची घालणार आहोत. 1 बारीक चिरून आपण गाजर घेतोय. 2 लाल बुंद टोमॅटो बारीक चिरून आणि इथं मी 4 मीडियम साईजचे बटाटे साल काढून फक्त कट करून घेतलेत. आणि आपलं जे महत्त्वाचं आणि मेन साहित्य आहे ते आहे हा हिरवा वाटाणा. हा कडधान्यातला हिरवा वाटाणा आहे. रात्रभर भिजत ठेवला आणि सकाळी तो भाजीसाठी तयार झाला. हा हिरवा वाटाणा घालूनच आपण ही मस्त अशी चमचमीत स्वादिष्ट अशी पावभाजी बनवणार आहोत. आता हे सर्व साहित्य बघून घेतलं. इकडे आलं लसणाची पेस्ट, कांदा छान असा परतला गेला आहे. लालसर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आधी सिमला मिरची घालून घेऊया. सिमला मिरची पण कांद्याबरोबर चांगली परतून घेऊया, म्हणजे कांदा अजून परतला जातो छानपैकी आणि सिमला मिरची पण छान अशी मऊ पडली जाते. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटानंतर याच्यामध्ये थोडीशीच हळद घालायची. हळद जास्त घालायची नाही पावभाजीला. नाही हळद घातली तरी पण चालेल. आणि इथं मी 2 चमचे लाल मिरची पावडर घालून घेते आणि 1 चमचा भरून पावभाजी मसाला तो पण घालून घेतला. आता हे सर्व साहित्य आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे. पावडर मसाले करपतील म्हणून आपण 2 ते 3 चमचे पाणी याच्यामध्ये घालूया. मसाले, कांदा सर्व एकजीव होऊ द्यायचं. 1-2 मिनटासाठी हे चांगलं असं परतून घ्यायचं. मोठ्या प्रमाणात पावभाजी करायची असेल तर हा एक मस्त ऑप्शन आहे पावभाजीसाठी. त्याच्यानंतर आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो पण छान असा अर्धा ते 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा. गॅसची आच ह्या वेळेला एकदम बारीक ठेवायची. टोमॅटो थोडा मऊसर झाला तरी चालेल. आता मग आपण ह्याच्यामध्ये बाकीचे सर्व साहित्य घालून घेऊया. इथं बटाटे घालून घेतले मी. त्यानंतर आपण घालून घेऊयात गाजर. त्यानंतर आपण घालणार आहोत हिरवा वाटाणा. 1 वाटी भरून घेतला आहे. आणि हे सर्व साहित्य मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. अशी भाजी चवीला अतिशय उत्तम लागते. जे आपण ताजे मटार वापरून पावभाजी बनवतो त्याहीपेक्षा सुंदर अशी ही भाजी तयार होते. नक्की एकदा ट्राय करूनच बघा. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकदा परतून घेतल्यानंतर चवीनुसार आपण याच्यात मीठ घालून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित परतून घेऊया. गॅसची आच एकदम बारीक ठेवायची आहे. अशी भाजी एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी घालताना त्याचं प्रमाण अगदीच थोडं असावं. खूप जास्त पाणी याच्यामध्ये वापरायचं नाही. अर्धा ते पाऊण ग्लास इतकं मी पाणी याच्यामध्ये घालून घेतलं किंवा भाज्या बुडतील इतकंच पाणी घालून घ्यायचं, म्हणजे ही भाजी पातळ होणार नाही. आणि एकदा जर पातळ झाली तर परत ती आटवत बसावी लागते आणि त्याची पूर्ण टेस्ट निघून जाते. त्यासाठी पाणी सुरुवातीला एकदम भाज्या बुडतील इतपतच बेताचं असावं. आता यामध्ये हिरवा वाटाणा घातला आहे. तो शिजायला थोडासा वेळ लागतो. तर 2 ते 3 शिट्ट्या मीडियम गॅसवरती करून घेतल्या.
2 ते 3 मिनिटानंतर कुकर जेव्हा गार होईल तेव्हा आपण ह्याचं झाकण काढूया। इथे बघू शकता तुम्ही भाजीचा रंग खूप सुंदर आलेला आहे। भाजीचा वास पण खूप छान येत आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे। यामध्ये आपण कोणताही फूड कलर पण नाही वापरला। जे आपला मिरची पावडरचा कलर आहे त्याचाच हा पावभाजीला कलर आलेला आहे। आता ह्या कुकरमध्येच आपण पावभाजीच्या स्मॅशरने ह्या भाज्या संपूर्ण स्मॅश करून घेऊयात। भाजीला एकदम परफेक्ट असं टेक्स्चर पण आलेलं आहे। इथे पाहू शकता जवळपास ही 75% पावभाजी आपली तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला किती कमी जास्त पातळ हवं असेल त्यानुसार एक गरम पाणी ॲड करू शकता। मी एक अर्धा ग्लास गरम पाणी याच्यामध्ये घालून घेतलं। आता हे सर्व व्यवस्थित हलवून घेऊया आणि परत एकदा आपण गॅस लावून घेऊया। गॅसची आच एकदम बारीक ठेवूया। पावभाजीला जरा 1-2 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आणि शेवटला इथं 1 चमचाभर परत पावभाजी मसाला वरून टाकला। थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊया आणि 1 चमचाभर बटर टाकून घेऊयात। बटर तुम्ही कितीही टाका, खूप छान लागणार पावभाजीमध्ये। तर अशा पद्धतीने हे वरून साहित्य टाकल्यामुळे पावभाजीला खूप छान आणि उत्कृष्ट अशी चव येते। आणि आपण ही सर्व पावभाजी एकाच कुकरमध्ये केली आहे। कोणताही तामझाम नाही की अजून कोणतीही भांडी जास्तीची खराब नाही। तर अशा पद्धतीने ही पावभाजी बनवली। हॉटेलमध्ये जशी पावभाजी मिळते तशीच ही पावभाजी घरी बनवते। कशी वाटली रेसिपी मग कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।